गुड आफ्टरनून. आजच्या लेक्चर मध्ये आपण 8th स्टँडर्डचा मॅथ 11 चॅप्टर स्टॅटिस्टिक हा एक शेवटचा प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत. ऑलरेडी आपण स्टॅटिस्टिक्सचे 2 प्रॅक्टिस सेट बघितले, 11.1 आणि 11.2. आता आपल्याला तिसरा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 11.3. पहिला जो प्रॅक्टिस सेट होता साधा एक फॉर्म्युला सिंपल होता. सेकंड जो होता त्याच्यात आपल्याला ग्राफ काढायचे होते. कोणता ग्राफ होता बरं? बार ग्राफ. कोणता होता? सब डिवायडेड बार ग्राफ. आता आपल्याला कोणता बार काढायचा आहे तर पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज. मग आता पर्सेंटेज काय ते आपण पहिले बघू. काय बघू आपण? पर्सेंटेज. एक लक्ष द्या. सपोज असं जर मी म्हटलं एखाद्या वस्तूवर 10% डिस्काउंट दिला, पर्सेंट ना, हे साइन कोणाचं असतं? पर्सेंटेज. 10%चा अर्थ असा झाला की 100 रुपयांना 10 रुपये डिस्काउंट दिलं. काय हा? डिस्काउंट. 10% डिस्काउंट म्हणजे काय असणार आहे? 100 रुपयांना 10 रुपये डिस्काउंट. हे आपण असं पण लिहू शकतो, हे आपण असंही लिहू शकतो, किंवा हे असं लिहू शकतो. काय बरं? 100 रुपयांना 10 रुपये डिस्काउंट. त्यानंतर काय बोललो मी? मग मला सांगा याचाच अर्थ हा आहे, बरोबर ना? आणि याचाच अर्थ आहे, बरोबर ना? मग याचा अर्थ याचाच मिनिंग हा राहू शकतो ना. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, 10% इज इक्वल टू 10/100. 10% म्हणजे 100 ला 10. एक लक्षात. आता आपण असं म्हणतो बघा, जनरली 60% मार्क्स मिळाले. 60%. याचा अर्थ हा झाला 100 असेल तर किती मार्क्स मिळाले बरं? 7. 100 पैकी किती मार्क्स मिळाले? 7 मार्क्स मिळाले. यालाच आपण काय म्हणतो रे? 60%. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं असं पर्सेंटेजचं साइन आलं का ते काढून टाकून त्याची जागी काय लिहायचं रे? 1/100. बघा इथं पण तसं केलं. 10 ला 10 तसाच ठेवला, पर्सेंटला डिवाइड बाय 100 लिहिला. 60 ला 60 तसाच ठेवला, पर्सेंट साइन काढून टाकून डिवाइड बाय काय लिहिलं रे? 1/100. तशी तर पर्सेंटला काय लिहायचं असतं आपल्याला जनरली? 1/100. लक्षात येईल का? यालाच आपण म्हणतो पर्सेंटेज. लक्षात आलं का पर्सेंटेज काय आहे? नक्की एकदम. अजून एक सांगतो, म्हणजे हे तर आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला लिहायचं. अजून एक सांगतो. सपोज एक स्टुडंट आहे ज्याला ए सब्जेक्ट मध्ये 100 पैकी किती मार्क्स आहे? सपोज 60 मार्क्स आहे. आणि बी सब्जेक्ट मध्ये 100 पैकी त्याला 70 मार्क्स आहे. तर याला एकूण पर्सेंटेज किती आहे? तर पर्सेंटेज कसे काढायचे असतात? तर किती मार्क्सचा टोटल पेपर परीक्षा त्याची 100 + 100 म्हणजे किती मार्कची बरं? 200 मार्कची आहे, बरोबर ना? पहिल्या सब्जेक्टला किती मिळाले? 60. दुसऱ्या सब्जेक्टला म्हणजे किती मार्क्स मिळाले टोटल? 130. आणि याचे जर पर्सेंटेज काढायचे असतील तर याला मल्टिप्लाय काय करायचं? म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? पर्सेंटेज. म्हणजे पर्सेंटेज काढण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 100. हे लक्षात ठेवा. मग जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल ना. 130 × 1 किती येणार आहे? 130 अपॉन किती रे? 2. आणि 130/2 म्हणजे किती येणार आहे? 65 पर्सेंटेज. तसेच म्हणजे जो काही एक्स मुलगा असेल का त्याला पहिल्या पेपरला 60 मार्क्स पडले, सेकंड पेपरला 70 पडले. याचा अर्थ किती पर्सेंटेज पडले? 65%. लक्षात आलं का? आता मी पुन्हा सांगतो, आता उलट जातो पुन्हा. 65%चा अर्थ काय राहील रे बाबड्यानो? 100 ला किती मार्क्स मिळाले असतील त्याला? 65. बरोबर का नाही? बर. याला 2 ने मल्टिप्लाय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, काही फरक पडतो का? नाही. मग करून बघू आपण. 100 × 2 किती आहे बरं? 200. आणि 65 × 2, 2 5 चा किती आहे बरं? 10. 2 6 चा 12 + 1 किती झाले बरं? 30. बरोबर. 130 आहे की 60 + 70 किती झाले? 100 + 100. मग यालाच आपण काय म्हणतो? पर्सेंटेज. 100 पैकी किती आहेत यालाच काय म्हणतो आपण? पर्सेंटेज. हे लक्षात काय बोललो? हे जेवढं मी सांगितले सर्व तुम्हाला लिहायचं आहे. हे लक्षात घरी लिहा, पण हे सर्व लिहायचं स्किप नका करू. ही व्हिडिओ आज मी टाकतोच.
लक्षात येईल का? नक्की. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायच्या नेहमीच, जसं मी आता इथे सांगितलं, जर कधी कुठं पर्सेंटेज दिलेलं असेल आणि त्याचं पर्सेंटेज साइन काढून टाकायचं आहे, तर त्याच्या पुढे काय लिहायचं आपल्याला? 1/100. एक गोष्ट कळली? अँड जर आपल्याला एखादे पर्सेंटेज काढायला लावले, काय करायला लावलं? पर्सेंटेज काढायला लावले, तर त्याला मल्टिप्लाय किती करायचं? 100 करायचं. याची खूप गरज नाही तुम्हाला, हे ऍक्च्युअली 9वी 10वीला थोडं जास्त कळेल तुम्हाला. एक तुमच्या कानावर आता पडावं एवढी माझी अपेक्षा आहे. बाकी पुढे गेलं आपल्याला कळलंच काय. येईल का लक्षात काय बोललो? ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पर्सेंटेज काढण्यासाठी मल्टिप्लाय 100 करायचं, आणि पर्सेंटेज दिलेला असेल आणि त्यालाच काढून टाकायचं, साईनच काढून टाकायचं, तर काय करायचं? मल्टिप्लाय 1/100. येईल का लक्षात? नक्की. मग ह्याच आधारावर आता आपल्या पुढचा प्रॅक्टिस येतो आपण बघणार आहोत. बरं, आता काय सांगतो मी तुम्हाला बघा. बाकी ग्राफ तर आता मागच्या लेक्चरला पण आपण बघितलाय. इथं पर्सेंटेजचा ग्राफ काढताना नेहमी पर्सेंटेजचा अर्थ काय असतो बरं? 100. हे लक्षात ठेवा. आपण जर असं म्हटलं ना का 10% डिस्काउंट, त्याचा अर्थ 100 रुपयाला 10%. ध्यान झालं ना? जर मी असं म्हटलं की एखाद्याची 25% सॅलरी इन्क्रीज झाली, 25% सॅलरी इन्क्रीज झाली सॉरी, तर याचा अर्थ हा होतो 100 रुपयाला किती वाढले रे? 25. मग 200 रुपयाला किती वाढले असेल? 50. 300 रुपयाला 75. 400 रुपयाला 1000. बरोबर का नाही? यालाच म्हणतो आपण 25%. पर्सेंटचा मिनिंग कळेल ना काय? पर्सेंटचा अर्थ नेहमी काय घ्यायचा असतो? 100 सोबत कंपॅरिझन, कंपॅरिझन विथ 100. येईल का लक्षात? नक्की. मग याच्यावरच आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 11.3 बघायचं आहे. मग डायरेक्ट आपण एक्झाम्पल घेऊ. वाटलं असं 4th एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय बघा. शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय पर्सेंटेज बार. आपल्याला काय करायचंय? एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ही कशामध्ये आपल्याला शो करायची? तर पर्सेंटेज बार ग्राफ मध्ये. मग आपण काय काय माहिती दिली बघू ना. काय दिली बरं? पहिलं काय दिलंय बरं? डिव्हिजन ऑफ स्टँडर्ड 8 स्टँडर्डची माहिती. कोणते कोणते डिव्हिजन आहे इथं? ए डिव्हिजन आहे, बी डिव्हिजन आहे, सी आहे, आणि कोणता आहे? डी डिव्हिजन आहे. बर, नेक्स्ट अजून काय दिलेलं आपल्याला? नंबर ऑफ स्टुडंट सिक्युरिंग ग्रेड ए. म्हणजे असे स्टुडंटची संख्या दिली आपल्याला ज्यांना ए ग्रेड मिळाले आहे, म्हणजे 60 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले असेल म्हणजे ए ग्रेड. मग आता बघा इथं काय दिलंय? नंबर ऑफ स्टुडंट्स securing ग्रेड ए. ओके, अजून काय दिलं रे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट. मग आता मला सांगा ए डिव्हिजन मध्ये किती स्टुडंट असे आहे का ज्यांना ए ग्रेड मिळालेले आहे? 45. बी मध्ये किती आहे? 30. सी मध्ये आणि डी मध्ये किती? 50. आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती सांगितले आपल्याला? 60, 55, 75. बरोबर. टोटल स्टुडंट आहे. ह्या टोटल स्टुडंट पैकी फक्त एवढ्या स्टुडंटनी काय केले? ए ग्रेड मिळवले आहेत. म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांनी ए ग्रेड पेक्षा काय केले? कमी ग्रेड मिळवले आहे. बरोबर ना? ए पेक्षा काय केले? तर ए ग्रेड मिळवलेली नाहीये. मग आता टोटल नंबर ऑफ स्टुडंट दिले. आता आपल्याला ज्यावेळेस पर्सेंटेज बार ग्राफ काढायचा असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे का ती पर्सेंटेज मध्ये काढायची. कशात काढायची? पर्सेंटेज. कारण की दिलेली इन्फॉर्मेशन पर्सेंटेज मध्ये नाहीये. का नाहीये? ती 60 पैकी 45 आहे. पर्सेंटेज कशाला म्हणायचं? 100 पैकी पाहिजे ना, म्हणजे आता याची पर्सेंटेज काढून घ्यायची. लक्षात आलं का? मग आता बघा काय, मग आता आपल्याला काय काढून घ्यायचं? नंबर ऑफ स्टुडंट्स हू securing grade A by
पर्सेंट, बरोबर ना. आता लक्षात द्या व्यवस्थित कसं काढायचं. पर्सेंटेज काढताना आउट ऑफ जे आहे का नंबर तो कुठे घ्यायचा, डिवाइडला, आणि किती आउट आहे म्हणजे किती मिळाले ते कुठे घ्यायचे आपल्याला, न्यूमरेटरला. लक्षात आलं का. मग किती नंबर ऑफ टोटल किती बरं, टोटल मग 60 कुठे घ्यायचं आपल्याला, खाली. 60 किती जणांना मिळाले बरं ए डिव्हिजन मध्ये, 45. याचं काय काढायचं आपल्याला, पर्सेंटेज. आणि पर्सेंटेज काढायचं असेल तर मी मागाशी सांगितलं किती मल्टिप्लाय करायचं, 100 मल्टिप्लाय करायचं. येईल का लक्षात. मी यांचं काय करायचं आता, कॅल्क्युलेशन. 15 डिवाइड होईल बघा इथं, 15 3 जा आणि 15 4 जा किती जाणार आहे, 4. 4 1 जा 4, 4 25 जा किती जाणार आहे, 100. मग आता 25 इंटू 3 किती जाणार आहे, 75. 75 असे 75% हे काय असणार आहे, साहजिक पर्सेंटेज स्टुडंट ए मध्ये असे आहेत का ज्यांना किती कोणती ग्रेड मिळाली बरं, ए ग्रेड मिळाली आहेत. बरोबर ना, नक्की. बर, मग मला एक सांगशाल का, ए ग्रेड मिळालेली ए डिव्हिजन मध्ये किती बरं, 75. आणि ए ग्रेड न मिळालेली किती असणार आहे रे, 25. उरलेले काय राहणार आहे, 100 पैकी उरलेले कोण राहणार आहे, ज्यांना ए ग्रेड मिळाली नाही ते. मग आपण इथे लिहू शकतो ना, नंबर ऑफ स्टुडंट्स हू नॉट सिक्युरिंग ग्रेड ए बाय पर्सेंट. किती राहणार, 75 ला जर ए पर्सेंट मिळालेले असतील तर उरलेले 25 काय असणार आहे, ज्यांना ए ग्रेड मिळालेली नाहीये. मग नाही वाले किती बरं, 25%. हे लक्षात आलं का. या पर्सेंटेजची ऍडिशन नेहमी किती आली पाहिजे, 100. कळालं मी काय बोललो. नेक्स्ट, आता एची बीचे पण पर्सेंटेज काढून घ्यायचे ना आपल्याला. मग कसे काढायचे बघा, जे आउट ऑफ आहे का किती पैकी बरं, 55. किती बरं ए ग्रेड मिळालेले, 33. इंटू काय करायचं असतं आपल्याला, कारण की पर्सेंटेज काढायचे आहे ना. मग मल्टिप्लाय किती करायचं, 100. आता कॅल्क्युलेशन करू शकतो आपण याचं. काय कॅल्क्युलेशन बरं, 11 3 जा 33, 11 5 जा 55, 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 1 0 तसाच. मग 20 इंटू 3 किती येणार आहे, 60%. 60% स्टुडंट काय इथं, ज्यांना बी डिव्हिजन मध्ये ए ग्रेड मिळालेली आहे. मग मला सांग, 60% उरलेले किती राहणार आहे, 40%. कारण की दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे, 100 यायला पाहिजे. आता आपण बघू सी वालीची इन्फॉर्मेशन. आता मला सांगा, सी मध्ये आउट ऑफ किती मार्क्स आहे, किती मिळाले आपल्याला, 10. पर्सेंटेज काढायचं तर मल्टिप्लाय 100 ने करायचं. माझे आपण कॅल्क्युलेशन करूया. 0 0 काय नाही कॅन्सल, 4 1 जा 4, 4 25 जा किती जाणार आहे, 100. म्हणजे इथं किती पर्सेंट आले बरं, 25 1 जा 25%. कोण आहे हे, ज्यांना सी मध्ये ए ग्रेड मिळालेली आहे. मग मला सांगा, ए ग्रेड मिळालेले किती नाही बरं सी मध्ये, व्हेरी गुड, 75. थोडा आता इकडे घ्याल झाला, मी वाटलं इकडे लिहितो मी. सी वाले काय होते, सी वाले किती होते, 10 आहे. आणि इथं डी वाले काय, 75. म्हणजे याची पर्सेंटेज काढायला लागेल ना आपल्याला. मग आता कशी काढायचे बघा, मला सांगा किती पैकी, 75 पैकी किती मार्क्स काउंट मिळाले, 50. पर्सेंटेज काढायचे तर काय करायचे, 100. बरोबर ना. 25 3 जा 75 आणि 25 4 जा किती जाणार आहे, 100. 3 1 जा 3 आणि 3 5 जा किती जाणार आहे, 50. 5 इंटू 4 किती जाणार इथं, 20. म्हणजे 20% असे स्टुडंट आहे डिव्हिजन डी मध्ये ज्यांना किती पर्सेंट मिळाले बरं, ए ग्रेड मिळाली. तर मला सांगा, ए ग्रेड न मिळालेले किती असणार आहे, 80%. व्हेरी गुड, किती असणार, 80%. येईल का लक्षात आहे. नक्की. हा टेबल का आला, हा व्यवस्थित आखायचा बरं का तुम्हाला, मोठा टेबल काढा, कारण की कॅल्क्युलेशन करावं लागतं. डायरेक्ट जर लिहिलं तर मार्क्स मिळते नाही, कॅल्क्युलेशन कसं आले का आलं तर पाहिजे आपल्याला. लक्षात आलं ना, नक्की. मग ही कॅल्क्युलेशन कळेल, काय डाऊट राहील का, नाही. मग मला एक आता आपण वाटलं लिहून ठेवू, कारण की आता आपल्याला जागा नाही ना.
मग आपण काय करू, हे रब करून टाकून इथंच आपण काय करू, डायग्राम काढू. कोणती, ग्राफ काढू. फक्त एक लक्षात ठेवू आपण इथं काय, ए मध्ये ए ग्रेड मिळालेले किती बरं 75% आणि बी मध्ये किती मिळाले बरं, न मिळाले किती 25. बी मध्ये किती जणांना ए ग्रेड मिळाले आहे 60% ला आणि ए न मिळाले किती आहे 40%. सी मध्ये ए ग्रेड मिळालेले किती आहे 25% आणि हे लक्षात आलं. आणि डी मध्ये किती पर्सेंट आहे 20%. इथे किती असणार आहे 80%. हे लिहिलं, हेच फक्त लिहिलं आपण, हे रब करतोय कारण की आपल्याला काय करायचं इथं, आपल्याला ग्राफ काढायचा. हे लक्षात. मग आता इथं आपल्याला काय काढायचं आहे तर ग्राफ. मग बघा हा कोणता ऍक्सिस असतो आपला, वाय ऍक्सिस. लिहित ना, हा कोणता ऍक्सिस असतो आपला, एक्स ऍक्सिस. इथं काय असतो आपला, स्केल असतो. काय असतो, स्केल. 1 एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय, आणि वाय ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय, आपण बघूयात काय. आता मला सांगा इकडे काय लिहू आपण, डिव्हिजन, कारण की आपल्याला डिव्हिजन दिलंय ना. इथं काय करू, 1 सेंटीमीटर 2 3 4 5 6 7 8 9 सफिशियंट असते. आणि इथं काय करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 10 काय घ्यायचा कारण की पर्सेंटेज 100 असतात ना. मी एक काम करू ना, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% घेऊ, बरोबर का नाही. मग इथं किती जाणार आहे 10%, 20%, 30, 40, 50, 60, 101 घ्यायची काही गरज नाही. इकडे काय बरं, ग्रेड ए किंवा पर्सेंटेज. इकडे काय असणार आहे पर्सेंटेज आणि इकडे काय असणार आहे डिव्हिजन. मग कोणतं डिव्हिजन आहे आपल्याकडे, ए डिव्हिजन आहे, बी डिव्हिजन आहे, सी आहे आणि डी. हाय ब्लॉक हाय हाय का हाय, बरोबर ना. आता काय सांगितलं तुम्हाला, पर्सेंटेज ग्राफ काढताना सर्व जो हे जे बार आहेत का, हा बार आहे, पण बार पर्सेंटेज काढायचा असेल तर सर्व बार कुठपर्यंत घ्यायचे 100. सर्व पुढे घ्यायचे 100. का, कारण की दोघांची ऍडिशन बघा 100 देऊ राहिले. म्हणजे सर्व बार ऑलरेडी आपण काय करून घ्यायचे 100 पर्यंत ड्रॉ करून घ्यायचे. हंड्रेड पर्यंत काय करून घेतले आपण ड्रॉ केले. आता एक गोष्ट असते ना आपल्याला, एम्प्टी बॉक्स आणि काहीतरी असं देऊन त्याला, ओके. मग आता याच्यात पण आपल्याला 2 भाग करायचे. कारण ते 2 भाग करायचे, ए ग्रेड सिक्युअर वाले आणि एक नॉट ग्रेड सिक्युअर. ए ग्रेड न मिळालेले आणि ए ग्रेड मिळाले. मग आता ए ग्रेड जे मिळाले त्यांना आपण काय करू वाटलं सर, झिगझॅग करू आणि ते खाली लिहू, बरोबर ना. मग मला सांगा ए ग्रेड मिळालेले पहिले किती पर्सेंट आहे, मग 75 कुठे असेल रे, 70 आणि 80च्या मध्ये असेल ना, म्हणजे इथं असेल, बरोबर ना. मग याला आपण काय करू बरं, ए ग्रेड सिक्युअर आले म्हणून आपण काय लिहून टाकू लगेच काय ए ग्रेड वाले. आणि इथं काय असणार आहे नॉट ए ग्रेड, बरोबर ना. म्हणजे नॉट ए ग्रेड वाले आहेत. झालं का नाही तयार. 75% प्लस 25 म्हणजे 100 झाले. लक्षात आलं. नेक्स्ट ए ग्रेड सिक्युअर आले किती बरं 60%. 60 म्हणजे आता इथे येणार, बरोबर. म्हणजे यांना कोणती ग्रेड मिळाली ए. उरलेले कोण आहे ज्यांना ए ग्रेड मिळाली नाही असे किती बरं 40%. बघा ना 60 पासून 100 पर्यंत. नेक्स्ट सी वाले किती पर्सेंट आहे 25%. सी वाले 25, मग 20 आणि 30च्या मध्ये असेल म्हणजे इथं असणार आहे. हे काय बरं ए ग्रेड मिळालेले आहेत आहे. आणि वरती 75% कशा असणार आहे ए ग्रेड यांना मिळालेली नाही. आणि लास्ट वाले काय 20%, 20 म्हणजे इथं असणार आहे. मग हे इथं अलग लक्षात.
आपण स्केल बी काढलं, इंडिकेशन बी काढलं, टोटल ग्राफ बी काढलं, आपलं काही राहिलेलं नाही. हे कळेल का प्रॉब्लेम? नक्की का? काय डाऊट राहील? एकदम नक्की. पहिले काय केलं आपण? पर्सेंटेज काढून घेतले आणि नंतर पर्सेंटेज बार आपण काढले. नक्की कळेल? करू का मग? मग आता क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा आपल्याला? 2. क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा आता आपल्याला? 2. क्वेश्चन नंबर आहे सेकंड. काय बरं सेकंड क्वेश्चन? सेकंड क्वेश्चन काय? ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. मग आता खाली एक आपल्याला ग्राफ दिलाय, त्याचं काय करायचं आपल्याला? क्वेश्चन विचारले त्याचं आपल्याला आन्सर द्यायचा आहे. बरोबर? मग आता बघा, ग्राफ वगैरे दिले तुमच्या समोर येतो, मी काय ड्रॉ करत नाही, तुमच्या समोर आन्सर द्यायचे. डायरेक्ट क्वेश्चनचा आपण आन्सर शोधूया. मग पहिला क्वेश्चन काय? स्टेट द टाइप ऑफ द बार ग्राफ. कोणत्या टाइपचा बार ग्राफ? या पर्सेंटेज बार ग्राफ. म्हणून आपण असं म्हणू शकतो का रे? फर्स्ट, द गिवन बार इज पर्सेंटेज बार ग्राफ. बरोबर आहे का? दिलेला ग्राफ बार कसा दिसतो आपल्याला? पर्सेंटेज आहे ना. बरोबर. सेकंड काय राहील बरं? सेकंड क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन काय बघा? हाऊ मच पर्सेंटेज इज द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अजिंताज फार्म. ऍक्च्युली याचं काय दिलेलं आपण पहिले बघू ना. एक बाजूला फार्मर दिलेले, 4 फार्मर एका बाजूला काय दिलंय? प्रोडक्शन इन फार्म. फार्म मध्ये किती प्रोडक्शन झालं ते एका बाजूला दिलेलं. बरोबर ना? किती फार्मरची माहिती बरं? 4. एक कोण दिलाय बरं आपल्याला? अंजिता, यश, रवी आणि काय दिलाय? सुधा. हे आपल्याला 4 नावं दिले. बरोबर ना? मग आता क्वेश्चन पुन्हा वाचतो काय? हाऊ मच पर्सेंट इज द तूर प्रोडक्शन. बरं, तूर प्रोडक्शन कुठे आहे रे? जे कलरच आहे ते तूर प्रोडक्शन आहे, आणि जे कलरचं नाही ते काय बरं? ग्राम प्रोडक्शन. ग्राम म्हणजे काय रे? हरभरा डाळ. व्हेरी गुड. काय आहे? हरभरा डाळ. म्हणजे जे कलरचं आहे का ते तूर आहे, आणि जे कलरचं नाही ते कशाचं प्रोडक्शन आहे? हरभरा डाळीचं प्रोडक्शन आहे. मग आता प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. हाऊ आता नाही येणार कोणाच. विमानात बसलोय ना आपण, म्हणजे काय? फ्लाईट. बर. सेकंड क्वेश्चन कोणता आहे आता आपल्याला? हाऊ मच पर्सेंट इज द तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अंजितास फार्म. अंजिता फार्म जे आहे, कुठे अंजिता? पहिली ना. हा, पहिलीचं तुरीचं प्रोडक्शन किती पर्सेंट आहे? 60%. डायरेक्ट आपण लिहू शकतो ना, पर्सेंटेज ऑफ तूर काय म्हणले? तूर प्रोडक्शन टू टोटल प्रोडक्शन इन अंजलीस फार्म. इज किती पर्सेंट आहे? 60%. लक्षात. थर्ड काय? थर्ड क्वेश्चन काय बघा? कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्राम इन द फार्म ऑफ यश अँड रवी. म्हणजे यश आणि रवी यांचं जे फार्म आहे यांच्यात कंपॅरिझन करायची. कोणत्या प्रोडक्शन साठी? ग्राम प्रोडक्शन साठी. and state whose percentage of production is more and by how much. आणि कोणाचं प्रोडक्शन जास्त आहे आणि किती जास्त आहे हे आपल्याला विचारलंय. बरोबर. मग आता बघा, मला सांगा प्रोडक्शन ऑफ ग्राम. व्यवस्थित लक्ष द्या बरं की. प्रोडक्शन ऑफ ग्राम पहिलं कोणाचं नाव घेतलंय रे?
इन द फॉर्म ऑफ यश इज इक्वल किती पर्सेंट आहे, यशचं किती पर्सेंट आहे, 50% आहे. काय विचारलंय पण आपल्याला, कसलं प्रोडक्शन, ग्राम. ग्राम म्हणजे काय बघायचं आता, कोरवालं. मग 50% काय बरं, तूर आहे, म्हणजे 50% कोण असणार आहे, ग्राम हरभरा असणार आहे. म्हणजे इथं काय नाही आपण 50% ग्राम, हे काय असणार आहे बरं, हा ग्राम असणार आहे. नेक्स्ट कोणाची माहिती दिली बरं आपल्याला, रवीची. प्रोडक्शन ऑफ ग्राम इन फॉर्म ऑफ कोण, रवी. तेच वाक्य परत लिहायचंय. मला सांगा रवीचं किती बरं पर्सेंटेज, मला एक सांगा रवीचं तूर किती बरं, 70. तूर 70 याचा अर्थ ग्राम किती असणार आहे, 30%. व्हेरी गुड, किती असणार आहे, 30%. मग आता प्रश्न विचारलाय कोणाचं जास्त प्रोडक्शन आहे. मग कोणाचं जास्त प्रोडक्शन आहे बरं, यश प्रोडक्शन. बरं कितीने हे पण विचारलंय ना, मग एक काम करू ना आपण, डिफरन्स ऑफ प्रोडक्शन. मग कोणाचं जास्त इथं, यश 50%, मायनस काय करायचं इथं 30%. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे रे, 20%चा डिफरन्स आहे ना. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, रवीचं ग्राम प्रोडक्शन हे, सॉरी यशचं ग्राम प्रोडक्शन हे रवीच्या ग्राम प्रोडक्शन पेक्षा कितीने जास्त असणार आहे, 20% काय असणार आहे, जास्त. देअरफॉर यश प्रोडक्शन of gram is 20% more than रवी. येस और नो, कळलं का. म्हणजे रवी पेक्षा यशचं किती ग्रॅम प्रोडक्शन जास्त आहे, 20%. हे लक्षात नक्की एकदम. नेक्स्ट फोर्थ वाला बघू, हुज पर्सेंटेज प्रोडक्शन ऑफ तूर इज द लिस्ट. सर्वात कमी तूर प्रोडक्शन कोणाचं आहे, लिस्ट म्हणजे सर्वात कमी कोणाचं असणार आहे, सुधाचं. व्हेरी गुड. सुधास प्रोडक्शन, सुधास पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन ऑफ तूर इज लिस्ट. एक लक्षात नक्की ना. आणि लास्ट काय क्वेश्चन विचारला आहे, स्टेट प्रोडक्शन पर्सेंटेज ऑफ तूर अँड ग्राम इन सुधास फार्म. मला सांगा सुधाच्या फार्म मध्ये कोणतं विचारलंय बरं, तूर पण आणि ग्राम पण. मग तुरीचं किती पर्सेंटेज आहे बरं, 40%. अँड ग्राम काय किती आहे, 60% रिस्पेक्टिव्हली. येईल का लक्षात नक्की. का लिहिता येईल का, लिहून देऊ, नक्की लिहिता येईल ना एकदम. सेकंड मध्ये काय डाऊट राहील, थर्ड मध्ये काय डाऊट राहील, मग सॉल्व्ह करून देऊ ना, देतो ना सॉल्व्ह करून, नक्की का, नक्की होमवर्क देऊ. आज सर प्रेझेंट आहे, उद्या कुणीच म्हणणार नाही सध्या सॉल्व्ह करू, नाही ना म्हणणार, नक्की नक्की. 5-6 विचारला, अजून एकदा विचारतो, नक्की सॉल्व्ह करशाल. थर्ड एक्झाम्पल, परत थर्ड एक्झाम्पल करायला आपलं हे बघूया थांब. थर्ड एक्झाम्पल आपलं करणार आहे होमवर्क. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 11.3 इथे संपेल. त्याचबरोबर आपला स्टॅटिस्टिक हा लेसन सुद्धा इथे आपला संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.